आळूची वडी बनवणार आहोत. त्याकरता मी आळूची पानं घेतली आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून डेट वगैरे काढून हे सगळे असे काढून व्यवस्थित करून घेतलेले आहे. त्यानंतर साहित्य घेतलंय. इकडे कोथिंबीर चिरून घेतली आहे. एक छोटी वाटीभर कोथिंबीर घेतली आहे चिरून बारीक. 2 चमचे तीळ घेतले आहे. चवीप्रमाणे मीठ घेतलंय. थोडा ओवा घेतलाय. जिरे घेतलंय. थोडंसं लाल तिखट घेतलंय. थोडा कांदा लसणाचा मसाला घेतलाय. धने पावडर घेतलाय. हळद घेतली आहे आणि थोडंसं 2 बुटकं चिंचाचे भिजून त्याचा पल्प काढून घेतलाय. बेसन घेतलाय आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलंय मी. तुम्ही घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. कुरकुरीत होण्यासाठी म्हणून टाकते. त्याकरता तळणीसाठी तेल लागेल. आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत. हे पीठ मळून घेणार, म्हणजे बॅटर तयार करूया पिठाचं. आपण ओवा घेतलाय. थोडा हातावर चोळून ओवा टाकून दिलाय. जिरे घेतलाय. लाल तिखट आहे. कांदा लसणाचा मसाला टाकलाय. तुम्हाला कांदा लसणाचा मसाला नाही टाकला तरी चालेल. तुम्हाला हिरवी मिरची, लसूण, अद्रक वाटून टाकलं तरी चालतं. ते टाकून घेतले. आपण कोथिंबीर पण टाकून घेणार आहोत. तसंच आपण सगळे कोरडे जिन्नस सगळे मिक्स करून घेऊया. पद्धतीने आपण सर्व मसाले मिसळून घेतले. चिंचाचं पाणी पण टाकून घेतलंय. थोडं थोडं पाणी टाकून आपण हे बेसनचं, वडीचं बेसनचं पीठ तयार करत आहोत. जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपण मीडियम मळून घ्यायचं आहे. आपण वडीसाठी केलेलं, अळू वडीसाठी केलेलं बॅटर झालंय. अशा पद्धतीचं आपण लावून घेणार आहोत. आपण एकावर एक पानं ठेवून लावणार आहोत. आपण दुसरं पण पान लावून घेतलंय. असं ठेवलंय व्यवस्थित एकावर एक. आणि त्यानंतर बेसनचं बॅटर असं व्यवस्थित हळूवारपणे सगळं लावून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व पानं एकावर एक ठेवून लावून घेणार आहोत. सर्व पानं लावून घेतले आहेत एकावर एक ठेवून. तर आपण ह्याला रोल करणार आहोत अशा पद्धतीने. राज्यात असा रोल करून घ्यायचा आहे. आता हा आपण ह्याला उकडून घेणार आहोत, म्हणजे चाळणी ठेवून एक 15 मिनिटासाठी किंवा 10 मिनिटासाठी आपण ह्याला उकडून घेऊया अशा पद्धतीने. आळू वडी आपण उकडून घेतली 10 मिनिटांनी, थंड गार करून घेतली. आपण कट करून आपण तळणार आहोत. आळूच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने. तर आपण आता तवा ठेवलाय. मी तव्यावरती तेल टाकलंय. तेल तापलंय आणि मी आळू वडी सोडत आहे. तुम्हाला पॅनमध्ये तळत असाल तर अतिउत्तम आहे. आपण 2 मिनिटांनंतर अशा पद्धतीने पलटी करून घेत आहे.
आपल्या आळूवड्या सगळ्या फ्राय करून झाल्या आहेत. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.